मी शकुंतला शितोळे, पुणे महापालिकेमध्ये माझी 35 वर्ष सेवा झालेली आहे. तर मी या शितोळे घराण्यात 50 वर्ष झाले आलेली. 25 वर्षापूर्वी माझ्या मुलाचं जावळ केलं. त्यावेळेस माझ्या जावेचं आणि माझं दोघींचंही तिथं मुलाचं जावळ केल्यानंतर जावेचं पूर्ण मुंडन केलं आणि माझी एक बट दिली. 25 वर्षापूर्वी जर असं असेल तर आता अंधश्रद्धेचा किंवा कशाचा प्रश्नच उद्भवत नाही. हे स्वइच्छेने आमची रूढी परंपरा, जे आमचं कुळदैवत आहे रोटमतलाल मंदिर, जावळाचा जो विधी केला जातो तो स्वइच्छेने केला जातो. कोणी आम्हाला जबरदस्ती करत नाही किंवा कोणी विद्रूप हा जो शब्द वापरला आयोगाने तो पूर्ण चुकीचा वापरला. जो शब्द वापरला त्यामुळं आमच्या शितोळे फॅमिलीतल्या ज्या महिला आहेत त्यांच्या भावना उलट्या दुखावल्या गेल्या. आणि जे आता माझी सुनबाई सुद्धा डॉक्टर आहे, उच्च शिक्षित महिला आमच्या घरात आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, पण त्या असं म्हणत नाही की आम्हाला मुंडन करायचं नाही. उलट त्या हिरिरीने भाग घेतात पुढे की नाही मम्मी आपल्याला जायचं, आपल्याला करायचं. हे जे ते लोक म्हणतात की त्यांचा जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो, कोणी आमचा आनंद घेऊ शकत नाही आणि घेणारही नाही. ही प्रथा आमची कायम अशीच राहणार आहे. 400 वर्षापासून जे चालू राहिलेली प्रथा आहे अशीच प्रथा ही पुढे राहणारच आहे. कोणी सुद्धा बंद करू शकत नाही. जो बंद करेन त्यांना आमचं आव्हान असणार आहे. तुम्ही तिरुपतीला, शिर्डीला ज्या महिला भाविक जातात ते तिथं मुंडन करतात, तिथं जाऊन तुम्ही हा प्रश्न विचारता का त्यांना की तुम्ही का मुंडन करता, का केस देता? काहीच विचारत नाही. हा आमचा श्रद्धेचा प्रश्न आहे. आम्ही स्वतःहून इथे करतो आणि ते करणारच आहेत. PhD झालेले सुद्धा त्या लोकांनी, अमेरिकेत राहणारे, परदेशात जरी शितोळे असले तरी ते पाटसला येऊन, रोटीला येऊन ते आपलं मुंडन करतातच. स्वइच्छेने बळ देतात. कोणी त्यांना सक्ती करत नाही की करावंच लागेल, केलंच पाहिजे, असं कोणीच म्हणत नाही. आयोगाकडे जी तक्रार केली की महिलांना विद्रूप करतात, केस मुंडन जबरदस्तीने करून त्यांचा जगण्याचा आनंद हिरावून घेतात, असं काही नाही. मोरे ह्या कुठल्या काय आम्हाला काही माहिती नाही. त्यांनी शहानिशा ही सगळी करायला पाहिजे होती. शहानिशा करून शितोळ्यांचा बहुतेक दौंड तालुका आणि पुणे जिल्हा पूर्ण परिसराला माहितीये शितोळ्यांच्या काय प्रथा आहे जावळाची. ती आमच्याकडे ब्राह्मणामध्ये मुंज असते, शितोळ्यांच्या मध्ये जावळ असतं. फक्त आमच्याकडे नवरी मुलगी नसते. पूर्ण लग्न विधी हा कार्यक्रम उरकला जातो तिथे. पूर्ण लग्न विधी, फक्त नवरी मुलगी नाही असा कार्यक्रम असतो. ही तक्रार त्यांनी केली. त्या कोण आहेत त्यांनी समोर यावं. आम्हाला तर शितोळे परिवारातल्या महिलांना कुठलाही आमचा याचा त्रास नाही, पण आमची ही प्रथा त्यांना सांगू इच्छितो ही चालूच राहणार आहे. तुमच्यामुळे आम्ही मागे घेणार नाही. वाटतो ते आमचं कुलदैवत आहे, अभिमान वाटणारच. आणि शितोळे परिवारातल्या महिलांना जे अपशब्द वापरले आणि त्यांची मनं दुखवलेत त्यांनी जाहीर माफी मागायलाच पाहिजे. नमस्कार, माझे नाव शीतल योगेश शितोळे. मी सांगली या ठिकाणाहून आहे. यामध्ये देवयानी मोरे यांनी आम्हाला डिरेक्टली आमच्यावर आरोप केलाय किंवा त्या ठिकाणी रुपालीताई चाकणकर यांच्याकडे त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही समस्त पूर्ण शितोळे महिला यावर निषेध करतो. कारण की जी त्या तक्रारीमध्ये त्यांनी जसं मांडलं की आमच्यावर जबरदस्ती केली जाते, आमचा छळ केला जातो आणि जबरदस्तीने मुंडन केलं जातं किंवा बट घेतली जाते, तर हे अगदी चुकीचं आहे. कारण कोणतीही गोष्ट करण्याआधी आम्हाला विचारलं जातं, आमची मर्जी घेतली जाते आणि आमच्या मर्जीनुसारच आम्ही त्या ठिकाणी बट किंवा मुंडन करतो. तर ज्या पद्धतीने त्यांनी बेसिकली ज्या देवयानी मोरे, आम्हाला तर कुणालाही माहित नाही कोण आहे, ज्यावेळेस त्यांनी तक्रार केली होती किंवा आमची जी ट्रस्ट आहे शितोळे ट्रस्ट किंवा शितोळेच्या ज्या काही लेडीज आहे
त्यांच्याशी आमच्याशी कनेक्ट त्यांनी व्हायला पाहिजे नव्हतं, आमच्याशी बोलायला पाहिजे नव्हतं, कारण ही गोष्ट आम्हाला कुणालाच माहित नाहीये आणि ते डिरेक्टली त्यांनी त्याच्यावर तक्रार केली. त्यामुळे मला किंवा सर्व ज्या काही महिला आहे, एक प्रकारे त्यांनी आमचा अपमान केला आणि सगळ्यात महत्वाचं आमचं जे दैवत आहे, कुलदैवत रोटमलनाथ, त्या रोटमलनाथांची जी प्रथा परंपरा आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्या परंपरेचा त्या प्रथेचा त्यांनी अपमान केलाय. त्यामुळे मला मनापासून वाटतंय की त्यांनी रीतसर आमची सर्व शितोळे फॅमिली, आमची मुख्य म्हणजे महिलांची त्यांनी नक्की दिलगिरी व्यक्त करावी आणि त्यांची जी काही तक्रार आहे त्यांनी मागे घ्यावी.